नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून। आज जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या विजयाची छाप पाडली आहे। केरळ आणि तमिळनाडू वगळता भाजपने आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता जिंकली आहे। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा 15 वर्षांचा राज्यकारभार उलथवून भाजपने सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपची विजयाची गती आणि ताकद तृणमूल काँग्रेसच्या तकड्या विरोधी स्थितीला भेदत वाढली आहे। ममता बॅनर्जी यांचा पराभव भाजपसाठी एक ऐतिहासिक घडामोड मानला जात आहे। त्याबरोबरच भाजपच्या विजयामुळे देशातील भाजप शासित राज्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे, जी पक्षासाठी महत्त्वपूर्ण आहे। तामिळनाडूत थलपती विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाच्या विजयामुळे द्रमुक आणि अण्णा द्रमुक सारख्या शक्तिशाली विरोधकांना मागे टाकण्यात यश मिळाले आहे। केरळमधील डाव्यांची सत्ता उलथवून डावे मुक्त भारत हा भाजपचा नवा दावा सत्यात उतरला आहे। पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष नितीन नबीन हे मुख्यालयात उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले। पंतप्रधान मोदी यांनी नितीन नबीन यांचा सत्कार केला आणि पारंपरिक बंगाली पोशाखात ते दिसले। मोदी यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना या विजयाला जनतेच्या विश्वासाची आणि सुशासनाच्या राजकारणाची मान्यता असल्याचं म्हटलंय। तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय। जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपने अखेर सत्ता मिळवली। हा राजकीय बदल मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे। दीर्घकाळ सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला आव्हान देत भारतीय जनता पार्टीने आपली पकड मजबूत केली। या विजयामागे पक्षाची दीर्घकालीन रणनीती आणि केंद्रीय नेतृत्वाची सक्रिय भूमिका महत्त्वाची ठरली, ज्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विशेष सहभाग होता। मात्र या संपूर्ण राजकीय घडामोडीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते शुभेंदू अधिकारी यांनी। एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी असलेले अधिकारी यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि बंगालमध्ये पक्षासाठी मजबूत जनाधार तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। स्थानिक पातळीवर संघटन उभारणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि विरोधकांविरोधात आक्रमक प्रचार करणे या सर्व बाबींमध्ये त्यांचे योगदान निर्णायक ठरले। बिहार, बंगाल आणि ओडिशा या प्रदेशांमध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं राजकीय स्वप्नही या पार्श्वभूमीवर पूर्ण होत असल्याची चर्चा रंगली आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणात शुभेंदू अधिकारी हे सध्या भाजपचे प्रभावी आणि आक्रमक चेहरे म्हणून उदयास आले असून आगामी काळात त्यांची भूमिका आणखी महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभरात जल्लोष साजरा केला। मुंबईसह महाराष्ट्रभर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा उत्साह व्यक्त केला। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते एकत्र येऊन रसगुल्ले वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं। रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय की महाराष्ट्रातील सुमारे 6,000 बंगाली कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस मेहनत घेतली आणि हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि राष्ट्रवादाचा विजय आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय केवळ परिवर्तन नसून महापरिवर्तन असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केलं आहे। आज तामिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळालं। अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या थलापती विजय यांनी आपल्या टीव्हीके पक्षाच्या माध्यमातून राज्यात जोरदार एंट्री करत पारंपरिक दिग्गज पक्षांना मोठा धक्का दिला आहे। डीएमके आणि एआयएडीएमके यांसारख्या दशकांपासून सत्तेत प्रभाव असलेल्या पक्षांना मागे टाकत विजय यांच्या पक्षाने तब्बल 107 जागांवर आघाडी घेतली आहे। मात्र स्पष्ट बहुमतासाठी अजून 11 जागांची गरज आहे। या विजयामुळे 1970च्या दशकातील त्या ऐतिहासिक क्षणाची पुन्हा आठवण जागी झाली आहे, जेव्हा एम जी रामचंद्रन यांनी जनतेच्या पाठिंब्यावर सत्तेपर्यंत मजल मारत स्वतःला जननेते म्हणून सिद्ध केलं होतं। त्याच धर्तीवर आता विजय यांना देखील नवीन युगाचा नेता म्हणून पाहिलं जात आहे। दरम्यान सत्ता स्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। विजय यांचे वडील एस चंद्रशेखर यांनी संकेत दिले आहेत की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत युती करण्याचा पर्याय खुला आहे। एकूणच तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात सत्ता स्थापनेचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे।
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आणि त्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी 2,18,930 मतांनी विक्रमी विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा सर्व रेकॉर्ड मोडीत काढला आहे. तसेच देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावावर झाला आहे. पार्थ पवार यांनी विजयानंतर सांगितलंय की आनंदाचा दिवस आहे, पण जल्लोष करू नका. आम्ही 2029 ची तयारी करू. माझं लक्ष एकच आहे, लोकांसाठी काम करणं. त्याचबरोबर त्यांनी जनता दरबार घेण्याची योजना देखील व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांना 1,000 पेक्षा कमी मतं मिळाली आहेत. खरं तर दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल. मन खरं तर खूप भरून येतंय. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. विकासाचा वादा वहिनी आणि दादा असं एक सोशल मीडियावर ट्रेंड आहे. वहिनी काय काय आश्वासन देऊ पाहतायत बारामतीकरांना? कोणकोणते प्रोजेक्ट आपण होते ते तुम्ही प्रामुख्याने करणार आहात? सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते. त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे असं मी मानेन. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझी जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. म्हणून त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात हा विश्वास त्यांच्या मताद्वारे दिलेला आहे. बारामतीकर तुमच्या मागे उभे राहिली तसं अख्खं पवार कुटुंब ठामपणे तुमच्या मागे उभं राहिलं या कठीण प्रसंगात. वहिनी, तुम्ही ट्विट सुद्धा केलंय की विजयानंतर कुणी गुलाल उधळू नका, विजयात जल्लोष साजरा नका करू. काय नक्की तुम्ही संदेश? हा जो विजय आहे खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय. पण काही लोकांना उत्साह असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवा अशी मी त्यांना विनंती केली. पवार कुटुंब तुमच्या मागे ठामपणे उभं होतं. या भावनिक क्षणी तुम्ही कुटुंबातल्या लोकांना काय सदस्यांना काय सांगायचं? तुम्हाला अभिनंदन करण्याकरता ठामपणे उभे राहिले कुटुंब. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सगळ्याच माझं स्वतःचं कुटुंब सुद्धा ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला होता, हीच त्याची मागची भावना आहे. आणि संबंध माझं कुटुंब आणि बारामती हे माझं कुटुंब आहे, त्याच्यामुळे सगळेच ह्याच्यामध्ये आता मी जेव्हा बारामतीला जाईन तेव्हा नक्कीच
सगळ्यांमध्ये जाणार आहे, दौरा करणार आहे. पवार साहेबांकडनं तुम्ही फोन म्हटलं वगैरे होतं आला की का हा शेवट अभिनंदनाचा? नाही तर ही सुरुवात आहे. काय नेमका यातून संदेश तुम्हाला द्यायचा आणि महाराष्ट्रात अशा पद्धतीनं हा संदेश कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः पोहोचवण्याचा प्रयत्न कराल? खरं तर अशा अचानक झालेल्या आघातामुळे ही निवडणूक किंवा मला कधीही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहीन. पण आज जनतेने टाकलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी मला ती जबाबदारी पार करण्यासाठी मला आज सगळ्या बारामतीकरांची स्वप्न साकार करण्यासाठी आज मला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात आहे माझी. पवार साहेबांकडनं फोन वगैरे आला का पवार कुटुंबियांकडनं तुम्हाला शुभेच्छा? अपक्ष उमेदवार जवळपास 22 उमेदवार उभे होते. सर्व भुईसपाट झाले आहेत आणि बारामती पवारांचीच राहिलेली आहे. बारामतीकरांचा हा खरोखरच विश्वास जो आम्हा कुटुंबियावर आहे. कारण आजपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी, सुप्रियाताईंनी सुद्धा ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारचा विश्वास आणि ज्या प्रकारची सेवा केली आहे, एकंदरच बारामतीकरांचा आमच्या सर्व कुटुंबियावरती विश्वास आहे आणि तो विश्वास आज त्यांच्या मताद्वारे त्यांनी दिलेला आहे. बंगाल, आसाम आणि मला वाटतं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एनडीएला मतदान झालेलं आहे. आणि आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए पक्ष, एनडीए जे अलायन्स आहे ते नक्कीच आघाडी करताना आपल्याला दिसत आहे. त्यांचं मार्गदर्शन असंच सगळीकडे राहणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अक्षय कर्डिले यांनी 1 लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना कमी मतं मिळाली. दरम्यान राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्या हस्तक्षेपामुळे त्यांनी उमेदवारी नाकारली आणि राष्ट्रवादीने रावसाहेब खेवरे यांना मैदानात उतरवलं होतं. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर मंदिर परिसराचा विकास आणि कॉरिडॉर प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या निर्णयात पंढरपूरच्या मंदिर परिसरात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन 4,000 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये मंदिर परिसरात सुरक्षेसाठी आणि दर्शनासाठी सुलभतेसाठी कॉरिडॉर तयार केला जाईल. पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात आणि मागील आषाढी एकादशीला 28 लाख भाविकांनी पंढरपूरला भेट दिली होती. यामुळे मंदिर परिसराच्या विस्ताराची गरज वाढली आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिला जात आहे, जो आगामी 50 वर्षांच्या भाविकांची आवश्यकता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी या कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध केला होता, कारण त्यांचे दुकाने स्थलांतर होणार होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले की कॉरिडॉरमुळे त्यांचा व्यवसाय 10 पट वाढेल. यानंतर शिखर समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.